नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करते? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सरपंच, पर्याय क्रमांक 2 उपसरपंच, पर्याय क्रमांक 3 पोलीस पाटील व पर्याय क्रमांक 4 आहे ग्रामसेवक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रामसेवक। खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य ग्रामसेवक करतात। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पोलीस महासंचालक, पर्याय क्रमांक 2 अप्पर पोलीस महासंचालक, पर्याय क्रमांक 3 विशेष पोलीस महानिरीक्षक व पर्याय क्रमांक 4 आहे पोलीस आयुक्त। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलीस महासंचालक। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना पोलीस महासंचालक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, मनाचे श्लोक कोणी लिहिले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 संत रामदास, पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक 3 संत तुकाराम, पर्याय क्रमांक 4 संत एकनाथ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 4 पुणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे। महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 5, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 साहित्य, पर्याय क्रमांक 2 क्रीडा, पर्याय क्रमांक 3 संस्कृती, पर्याय क्रमांक 4 आरोग्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साहित्य। ज्ञानपीठ हा पुरस्कार साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असणे आवश्यक आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 30 वर्ष, पर्याय क्रमांक 2 25 वर्ष, पर्याय क्रमांक 3 35 वर्ष, पर्याय क्रमांक 4 18 वर्ष। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 35 वर्ष। भारतामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास पात्र राहण्यासाठी किंवा असण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्ष असणे आवश्यक आहे। 30 वर्ष हे राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी, लोकसभेचे 25 वर्ष व भारतामध्ये मतदानाचा अधिकार 18 वर्षानंतर प्राप्त होतो। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 पैठण, पर्याय क्रमांक 3 नाशिक, पर्याय क्रमांक 4 कराड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक। नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो। प्रश्न क्रमांक 8, सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 JP नड्डा, पर्याय क्रमांक 2 राजनाथ सिंग, पर्याय क्रमांक 3 M व्यंकय्या नायडू, पर्याय क्रमांक 4 अमित शहा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 JP नड्डा हे सध्या भारतीय जनता पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। तर महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील। प्रश्न क्रमांक 9, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आचल कुमार ज्योती, पर्याय क्रमांक 2 सुनील अरोरा, पर्याय क्रमांक 3 सुशील चंद्रा व पर्याय क्रमांक 4 आहे ओम प्रकाश रावत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुशील चंद्रा हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। प्रश्न क्रमांक 10, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मीरा कुमार, पर्याय क्रमांक 2 रामनाथ कोविंद, पर्याय क्रमांक 3 अमित अन्सारी, पर्याय क्रमांक 4 प्रणव मुखर्जी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रामनाथ कोविंद हे सध्या आपल्या भारत या देशाचे राष्ट्रपती आहेत। तर मीरा कुमार ह्या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या। प्रश्न क्रमांक 11, लोकसभेचे सभापती कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मीरा कुमार, पर्याय क्रमांक 2 रामनाथ कोविंद, पर्याय क्रमांक 3 ओम बिर्ला, पर्याय क्रमांक 4 सुषमा स्वराज। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत। या अगोदर
म्हणजे लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती या मीरा कुमार या होत्या. आता सध्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे आहेत. प्रश्न क्रमांक 12, राज्यसभा सभापती कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हमीद अन्सारी, पर्याय क्रमांक 2 एम व्यंकय्या नायडू, पर्याय क्रमांक 3 सुमित्रा महाजन, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एम व्यंकय्या नायडू हे राज्यसभा सभापती आहेत. जे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे सभापती असतात. त्या नियमानुसार सध्या एम व्यंकय्या नायडू हे राज्यसभा सभापती आहेत. एम व्यंकय्या नायडू हे सभापती आहेत. प्रश्न क्रमांक 13, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती दीपक मिश्रा, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती शरद बोबडे, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती एम व्ही रमन्ना, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रंजन गोगोई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एम व्ही रमन्ना हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत. प्रश्न क्रमांक 14, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर हर्षवर्धन, पर्याय क्रमांक 2 राजवर्धन राठौर, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर जितेंद्र सिंग, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर सत्यपाल सिंग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर जितेंद्र सिंग हे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 15, भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 राजनाथ सिंग, पर्याय क्रमांक 2 अमित शहा, पर्याय क्रमांक 3 नितीन गडकरी, पर्याय क्रमांक 4 रविशंकर प्रसाद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमित शहा. अमित शहा हे सध्या केंद्रीय गृहमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चंद्रकांत पाटील, पर्याय क्रमांक 2 अजित पवार, पर्याय क्रमांक 3 सुधीर मुनगंटीवार, पर्याय क्रमांक 4 विनोद तावडे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजित पवार हे सध्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत. तर देशाचे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 17, भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार कोण आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महेंद्रसिंग धोनी, पर्याय क्रमांक 2 विराट कोहली, पर्याय क्रमांक 3 दिनेश पांडे, पर्याय क्रमांक 4 शिखर धवन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विराट कोहली. भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. प्रश्न क्रमांक 18, बडोदा या ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लक्ष्मीकांत देशमुख, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर रवींद्र शोभणे, पर्याय क्रमांक 3 अक्षय कुमार काळे, पर्याय क्रमांक 4 जयंत सावरकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लक्ष्मीकांत देशमुख हे बडोदा या ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राचे मुख्य माहिती अधिकारी कोण आहेत? या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रत्नाकर गायकवाड, पर्याय क्रमांक 2 सुधाकर श्रीवास्तव, पर्याय क्रमांक 3 सुमित मलिक, पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट करून सांगा कारण या प्रश्नाचे उत्तर मला शुअर नाही. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 श्रीहरी अन्ने, पर्याय क्रमांक 2 आशुतोष कुंभकोणी, पर्याय क्रमांक 3 अभय ओक व पर्याय क्रमांक 4 आहे सीताराम कुंटे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सीताराम कुंटे हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. प्रश्न क्रमांक 21, इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अटल बिहारी वाजपेयी, पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 इंदिरा गांधी, पर्याय क्रमांक 4 नरेंद्र मोदी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 22, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डोनाल्ड ट्रम्प, पर्याय क्रमांक 2 जो बायडन, पर्याय क्रमांक 3 हिलरी क्लिंटन, पर्याय क्रमांक 4 माईक पेस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जो बायडन हे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 23, भारताच्या पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान कोणते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 10 सफरचंद गड,
पर्याय क्रमांक 2 त्रिमूर्ती भवन, पर्याय क्रमांक 3 7 लोक कल्याण मार्ग, पर्याय क्रमांक 4 10 जनपथ मार्ग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 लोक कल्याण मार्ग हे भारताच्या पंतप्रधानांचे सरकारी कार्यालयाचे निवासस्थानाचे नाव आहे। 7 लोक कल्याण मार्ग म्हणजे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाचे नाव जे आहे ते 7 लोक कल्याण मार्ग हे आहे। प्रश्न क्रमांक 24 भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जनरल V.K. सिंग, पर्याय क्रमांक 2 निर्मला सीतारामन, पर्याय क्रमांक 3 राजनाथ सिंग, पर्याय क्रमांक 4 मनोहर पर्रिकर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजनाथ सिंग हे सध्या आपल्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत। निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 25 नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्याय क्रमांक 2 सुरेश प्रभू, पर्याय क्रमांक 3 अरुण जेटली व पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजीव कुमार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत। नीती आयोगाचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात, म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत। नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोग असे करण्यात आले आहे। तर नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान। प्रश्न क्रमांक 26 हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश असलेले भारतीय व्यक्ती कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती दलवीर सिंग, पर्याय क्रमांक 2 आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, पर्याय क्रमांक 3 आहे न्यायमूर्ती शरद बोबडे, पर्याय क्रमांक 4 आहे न्यायमूर्ती हरीश साळवे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती दलवीर सिंह हे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश असलेली भारतीय व्यक्ती आहे, दलवीर सिंग। प्रश्न क्रमांक 27 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रघुराम राजन, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग, पर्याय क्रमांक 3 शक्तिकांत दास व पर्याय क्रमांक 4 आहे उर्जित पटेल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे 25वे गव्हर्नर आहेत। प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेतील भारतीय आर्थिक सल्लागार कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गीता गोपीनाथ, पर्याय क्रमांक 2 सोनिया गांधी, पर्याय क्रमांक 3 PV सिंधू, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गीता गोपीनाथ। हा प्रश्न नीट लक्षात ठेवा, IMP करून ठेवा, कारण प्रश्न परीक्षेत विचारले जाण्याची दाट शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेतील भारतीय आर्थिक सल्लागार आहेत गीता गोपीनाथ। प्रश्न क्रमांक 29 गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे कोणत्या राज्याचे आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मणिपूर, पर्याय क्रमांक 2 मेघालय, पर्याय क्रमांक 3 आसाम, पर्याय क्रमांक 4 हरियाणा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा। गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे हरियाणा या राज्याचे आहेत। टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये नीरज चोप्रा यांनी भालाफेक या क्रीडा स्पर्धेमध्ये किंवा क्रीडा प्रकारामध्ये 87.58 एवढा भाला फेकून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 30 संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेचे ऑगस्ट या एका महिन्याकरता अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे? प्रश्न असा आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेचे ऑगस्ट या एका महिन्याकरता अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आलेले आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 जापान, पर्याय क्रमांक 3 भारत, पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आपला भारत देश। आपल्या भारत या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेचे ऑगस्ट या एका महिन्याकरता अध्यक्षपद देण्यात आलेले आहे। हा देखील प्रश्न IMP करून ठेवा, परीक्षामध्ये विचारला जाऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा
व चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. धन्यवाद.